सो गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. तर आज सर्वांचा फिजिकल सायन्स सर्वच विषयांचे महाराष्ट्र सेटचे पेपर झालेले आहेत. सर्वांना आता प्रत्येकाचा पर्सनल एक्सपिरियन्स वेगळा असेल. कोणाला सोपा गेला असेल, कोणाला हार्ड गेला असेल. ओके, नॉट दॅट मच इझी बट लिटिल बिट you can say not that much easy, not that much hard. You can say the level is moderate if you compare to the last year. Then yes, little bit more hard for the many peoples. As I get I call from many peoples, I speak to many people. They were saying that the part 1 was little bit more difficult as compared to the last year. Physics was good, not that much hard, not that much easy, but few questions were little bit, means not little bit, it was very tough. Few questions were very tough. So today we are going to discuss some, we are not going to solve, we are just getting some answer key of few questions in this part. We will try as many as possible. So, and I am trying from this is physical science paper 2, paper A. Paper A. Let me check first. Paper 1, paper 2. So paper 2 physics science paper A means paper A ज्यांचा आहे त्या प्रश्नानुसार मी प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे. तर तुम्ही वेगवेगळ्या याच्यानुसार चेक करू शकता आपला प्रश्न. सो पहिला प्रश्न होता डिफरन्शियल इक्वेशनचा आणि त्याच्यात 4 ऑप्शन दिले होते, ए बी सी आणि डी. तर मी पटापट ऑप्शन सांगतो, कोणतं राहील कमेंट करा, काही गरज नाही. सो पहिल्या प्रश्नाचं जे ऑप्शन आहे, तर पहिल्या प्रश्नाचं आन्सर राहणार आहे ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी विल बी द आन्सर फॉर द फर्स्ट क्वेश्चन. सी ऑप्शन नंबर सी उत्तर राहणार आहे पहिल्या प्रश्नाचं. x = 0 इज अ रेग्युलर सिंग्युलर पॉईंट while the point at infinity is an irregular singular point. दुसऱ्या प्रश्नाचं आन्सर राहणार आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज 2. आणि तिसऱ्या प्रश्नाचं ऑप्शन राहणार आहे, करेक्ट ऑप्शन राहणार आहे सी. तर लक्षात घ्या, पुन्हा चेक करा. पहिल्या प्रश्नाचं सी, दुसऱ्या प्रश्नाचं बी, तिसऱ्या प्रश्नाचं सी. 3 प्रश्न झालेले आहे. फिजिकल सायन्सचा पेपर ए वाला, ए पेपर आहे. ए जे कोड राहतात ABCD त्याच्यापैकी हा ए वाला आहे. प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तुम्ही वेगवेगळ्या याच्यातून तुम्ही स्वतः पण चेक करू शकता. समजलं? सो चौथा प्रश्नासाठी करेक्ट ऑप्शन राहणार आहे बी. चौथ्या प्रश्नासाठी करेक्ट ऑप्शन राहणार आहे बी. बी. आणि पाचव्या प्रश्नासाठी पण बी राहणार आहे. पाचव्या प्रश्नासाठी पण बी राहणार आहे. सोप्या लॅपलास ट्रान्सफॉर्म ते विचारलेलं आहे, नक्कीच तुम्ही केलं असेल. जे 6वा प्रश्न आहे, प्रश्न तुम्ही वाचा. आता ते वेळ वाया घालायची नाही. मी पटापट मला तुम्हाला करेक्ट ऑप्शन सांगायचे आहे, करेक्ट आन्सर सांगायचे आहे. सो 6व्या प्रश्नाचं आन्सर राहणार आहे ऑप्शन ए. सातव्याचं सी. आणि हे 8वा आहे याचा बी. 8व्याचं बी. मीन इज सेम ॲज व्हॅरियन्स फॉर अ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. 8व्याचं बी. सो काय सांगितले पुन्हा लक्षात घ्या. 4th क्वेश्चन आन्सर विल बी बी. 5th क्वेश्चन आन्सर विल बी बी. 6th क्वेश्चन ऑप्शन ए विल बी करेक्ट. 7th क्वेश्चन ऑप्शन सी विल बी करेक्ट. 8th क्वेश्चन ऑप्शन बी विल बी करेक्ट. इथे मी टिक केलेलं आहे स्क्रीनवर. 4थ्याचं बी, 5व्याचं बी, 5व्याचं बी, 6व्याचं ए, 7व्याचं सी आणि 8व्याचं वापस परत बी. गॉट इट? आणि जे क्वेश्चन मी आता तुम्हाला सांगितले नाही ते मी संध्याकाळपर्यंत सांगून देईल. कारण की पटापट झालेला आहे, इतके काय वेळ नाही भेटला अजून. पुढचा 9th क्वेश्चन. 10 क्वेश्चनमध्ये करेक्ट ऑप्शन नाही आहे. हिअर जे 10वा प्रश्न आहे त्यात करेक्ट ऑप्शन नाही आहे. त्याचा आन्सर जवळपास दुसरंच येत आहे. जे आम्हाला भेटलं xn/2 + 10/xn.
एक ऑप्शन आहे पण तिथं मायनस साईन दिलेलं आहे, जे ऑप्शन नंबर बी आहे. जर तिथं मायनस साईन नसतं तर ऑप्शन बी करेक्ट आलं असतं, पण तिथं मायनस साईन दिलेलं आहे हां. त्याच्यामुळे जे 10th क्वेश्चन आहे त्याचं कोणतंही ऑप्शन करेक्ट राहणार नाही हां. सो हिअर नो ऑप्शन इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 10. बाकीचे जे आहे क्वेश्चन काही वेळाने भेटून जाईल तुम्हाला, नक्कीच. वेळ लागत आहे सॉल्व्ह करायला, वेळ पण लागतो सॉल्व्ह करायला, इतक्या पटापट भेटत नाही प्रत्येक गोष्ट हां. जे भेटली पण ते आपण ट्राय करू हां. तर 10 क्वेश्चन माहीत आहे ना. जे 13 क्वेश्चन आहे याच्यात करेक्ट आन्सर राहणार आहे कोणतं राहील? ऑप्शन नंबर डी. ओके, ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. So D will be correct answer here. D will be correct answer. 13 question ऑप्शन नंबर डी विल बी करेक्ट. त्याच्यानंतर आपण बघूया पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 15. याचा करेक्ट आन्सर राहणार आहे, तुम्ही कमेंट पण करा, कोण कमेंट करणार आहे इथं पहिले टेन्शन आलेलं आहे, कोणतं करेक्ट कोणतं नाही. तो 15चा ऑप्शन नंबर ए विल बी राईट हां. 15चा ऑप्शन नंबर ए विल बी राईट. 15व्या क्वेश्चनचं ऑप्शन ए हे राईट राहणार आहे. पेपर ए आहे फिजिकल सायन्सचा हां. आत्ता सांगत आहो 15चा ए राहील आणि 13चं डी सांगितलेलं आहे ऑलरेडी. 13चं डी राहील, 13चं डी, 15चं ए. क्रॉप अँड रोटेट करा ना, रोटेट मग रोटेट. ओके, सो इथं राहणार आहे प्रश्न जे ऑप्शन राईट ते कोणता क्वेश्चन? 19 आणि 20. आपण 18 क्वेश्चन कुठं काय झाला मग? 18 क्वेश्चन कुठं झाला? 18 सांगितलं का मी? इथं 15. अच्छा, 16, 17, 18. जस्ट सेकंड, पेपर कुठं हरवला? हां, इथं आहे. तर हे 16, 17 राईट, पण 18चं बघून घ्या. जे 18 आहे इथं क्वेश्चन नंबर 18, याचा करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए, गॉट इट. ऑप्शन नंबर ए. लॅग्रेंजियन विचारलं सिस्टीमचं. आता हे जर कोणी चुकीचं करून आणलं असेल तर एक तर क्लासिकल मेकॅनिक्सला सोडून द्या, नाही तर मग आता काय बोलू आता. ओके, सो काय 18चं ए. नेक्स्ट प्रश्न बघूया, जे की तर याच्यापैकी जे आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 तर ऑप्शन नंबर सी करेक्ट राहणार आहे. 20 क्वेश्चन नंबर C/4. प्रश्न क्रमांक 20 याचं करेक्ट उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 20 करेक्ट ऑप्शन राहणार आहे सी. 18चं ए. तर याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया 21. 21 याच्यात करेक्ट ऑप्शन राहणार आहे ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए. Number of degrees of freedom of a system moving on surface which is the rolling horizontal surface is 3. So 21 question number option A will be right. Question number 21 option A will be right. Question number 20 option C will be right. Question number 18 option A will be right. 16 झालं, 20 झालं, आता 22, 23, 24, 25, 26, 26. Crop and rotator. हे बघा प्रश्नाचे फोटो कुठं काढले, गौतमली काढून आणले. जे भेटलं त्याच्या काढला सेंटरला गेल्यावर. तर याचा करेक्ट आन्सर राहणार आहे जे प्रश्न क्रमांक 22 याचा करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी, अ वर्टिकल स्ट्रेट लाईन.
प्रश्न क्रमांक 22 करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन नंबर सी, अ वर्टिकल स्ट्रेट लाईन. प्रश्न वाचून घ्या तुम्ही. त्यानंतर 23 वेळ लागेल काढायला, 24 वेळ लागेल काढायला. क्वेश्चन नंबर 25 हियर करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर बी. ओके, ऑप्शन नंबर बी. 25 प्रश्न क्रमांक 25 करेक्ट आन्सर करणार आहे ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी म्हणजे सेकंड ऑप्शन. प्रश्न क्रमांक 26 याचा करेक्ट आन्सर राहणार आहे इंक्रीज 8 टाइम. ओके, इंक्रीज 8 टाइम ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 26 ऑप्शन सी विल बी करेक्ट. ओके, a conducting sphere of radius r has charge plus q on its surface. If the charge on the surface is double and its radius is half, the energy associated with the electric field maybe little bit same question this type only last year has been asked. Okay, last year only, just I am little bit remembering little bit same only question. So प्रश्न क्रमांक 25 ऑप्शन बी विल बी राइट. प्रश्न क्रमांक 26 ऑप्शन सी विल बी राइट. आणि क्वेश्चन नंबर 22 ऑप्शन सी विल बी राइट. ओके, 23, 24 I will send in later. Okay, then I will give. So let's move to next question. Here till we 26 we completed. Now here 27 babu. Crop and rotate. So here सो प्रश्न क्रमांक 27 याचा करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन नंबर सी, दॅट इज रेजिस्टन्स. ओके, 27 ऑप्शन नंबर सी, एकदम सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर आपण 30 बघा. 30 तर राहणार आहे ऑप्शन नंबर डी. ओके, ऑप्शन नंबर डी. 30चा ऑप्शन नंबर डी हे आन्सर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 30 ऑप्शन नंबर डी विल बी युअर करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर आपण बघूया 31. Where is 31, 32? Okay. Edit, crop, rotate. So here question number which 32 option number here B will be right. Okay, option number B will be right. Same for the question number 33. Option number B will be right. Okay, option number B will be right for 32 and 33. For both the question option number B will be right. 32 साठी पण B आणि 33 साठी पण B. ओके, 34, 35, 36 बघूया काही वेळानंतर. आपला कोणता बघायचा 37 बघायचा होता ना. क्रॉप अँड रोटेटर markup. So question number which 37 here, question number 37 साठी ऑप्शन नंबर ए हे आन्सर राहील. क्वेश्चन नंबर 37 ऑप्शन ए हे आन्सर राहील. 37 साठी ऑप्शन ए विल बी आन्सर. क्वेश्चन नंबर 38 ऑप्शन बी विल बी आन्सर. क्वेश्चन नंबर 38 ऑप्शन बी will be answer. Okay, and question number 40 here also option, here also not, here option number A will be answer. Okay, so 37 option A will be answer, 38 option B will be answer, 37A, 38B and 40A. Okay, जे प्रश्न राहत आहे ते संध्याकाळपर्यंत भेटून जातील. नाही भेटले तर उद्या भेटून जातील किंवा मी PDF शेअर करेल डायरेक्ट आपल्या टेलिग्राम ग्रुपवर. तर 40चं A, 37चं A, 38चं B आणि 40चं A. आता पुढचं बघूया. 40 पर्यंत आलो आपण. आता 41 क्रॉप अँड रोटेट. आता पेपर घेतला की लगेच आम्ही इकडे आलो हे घेण्यासाठी. हे PDF करायला काय वेळ भेटला नाही. क्वेश्चन नंबर 41चं एकदम सोपं होतं आन्सर डी. ओके, मॅक्झिमम सरांनी केलं असेल, नक्की केलं असेल, आय होप सो. 41चं डी आणि हिअर 42चं पण डी आहे, हे पण केलेलं आहे. आता हे ज्या पेपरमधून खूप कमी उत्तर मला करेक्ट दिसत आहे, त्यापैकी पण जे आता एक 42चं डी सापडलं करेक्ट. ओके, सो फॉर द क्वेश्चन नंबर 41 and 42 D option will be your answer, or D option will be correct. Okay, 41चं D, 42चं D, 43 here 43चं ऑप्शन नंबर C हे आन्सर राहील. ऑप्शन नंबर C, 43चं C.
ओके. 41चं डी, 42चं डी आणि 43चं सी. सी फॉर काऊ. ओके. काऊ, कॅट और सी फॉर अजून काय होते, कॅन. ओके. सो कितपर्यंत आलो आपण, 41चं डी, 42चं डी, 43चं सी, 44 भेटून जाईल काही वेळानंतर. नाव 45 करेक्ट. हां 45. क्रॉप अँड रोटेट 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 रोटेट. नाव 45. 45चा आन्सर राहील ऑप्शन नंबर सी विल बी युअर आन्सर. 45 सी. व्हॅलिडिटी ऑफ फर्स्ट बॉर्न अप्रॉक्सिमेशन. गॉट इट. फॉर अ लार्ज incident energy and weak scattering potential. 45 correct answer will be option number C. 45 correct answer will be C. 46 D. 46 D. Spin orbit coupling leads to D. Okay. Hyperfine splitting. 46 D. त्यानंतर 47 the B राहील. Question number 47. Which of the following statement is not correct? Okay. So 47चं B राहील. Again 48. Here also 48चं B राहील. Okay. 48चं B राहील. So here from 45चं C, 46चं D, 47चं B, 48चं B. Now here edit, crop and rotate. Okay. So here only last question we will see, that is 50. 50चा याचा आन्सर राहणार आहे ऑप्शन नंबर ए. ओके. प्रश्न क्रमांक 50 याचा ऑप्शन राहणार आहे, करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन नंबर ए, दॅट इज 3. ए इक्वल्स टू 3. आत्ता 50 झाले. उरलेले 50 काही वेळात होऊन जातील. आणि जे काही मधातले आपले या 50 पैकी आपण करेक्ट, जे प्रश्न क्रमांक 10 आहे, क्वेश्चन नंबर 10, त्यात करेक्ट ऑप्शन दिलेलं नाही आहे. ऑप्शन नंबर बी करेक्ट राहिलं असतं, पण जर तिथं मायनस साईन नसतात तर तिथं मायनस साईन दिलेलं आहे. ओके. तिथे xn/2 प्लस 10/xn किंवा xk तिथे काय दिलेलं आहे ते. ओके. हे आपलं करेक्ट ऑप्शन राहिलं असतं, पण तिथं ऑप्शन करेक्ट ऑप्शन दिलेलं नाही. त्यामुळे तुम्ही ऑप्शन नंबर 10ला चॅलेंज करू शकता. यू कॅन चॅलेंज ऑप्शन नंबर 10, सॉरी क्वेश्चन नंबर 10, सॉरी माय मिस्टेक. ऑप्शन नंबर 10 यू कॅन चॅलेंज. आणि जे उरले 50 प्रश्न आहे त्याच्यापैकी आपण आता करायची राहिली किती सांगतो मी या 50 पैकी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. जवळपास आपण 33 प्रश्न बघितलेले आहे. 33 प्रश्नाचं उत्तर बघितलेलं आहे. फक्त 17 प्रश्न राहिलेले आहे. आता या 50 प्रश्नानंतर मी पुढचे 50 प्रश्न घेईल. त्याच्यापैकी 30-40 टार्गेट ठेवलं की 30-40 करेक्ट आन्सर ऑप्शन सापडायचे. त्याच्यातले काही राहिलेले आणि ही काही राहिलेले पुन्हा त्याचा एक लास्ट व्हिडिओ बघेल. ओके. आणि जे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि असं नाही की याच्यातले 100% सर्वच करेक्ट राहतील. हे आम्ही आमच्यानं ट्राय केलेलं आहे. मॅक्झिमम 99% हे करेक्ट राहतील. त्यात 1-2% काही चेंज आला, काही अपडेट आला तर मी एक तर डिस्क्रिप्शनमध्ये, जर यात काही चेंज आला किंवा काही प्रॉब्लेम आला, काही अपडेट असेल तर मी एक तर माझ्या इंस्टाग्राम ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप किंवा डिस्क्रिप्शनमध्ये एडिट करेल या व्हिडिओच्या. ओके. उरलेले 50 प्रश्न संध्याकाळपर्यंत तुम्हाला भेटून जातील. होप फॉर द बेस्ट. आणि तुमचे चांगलेच मार्क येतील अशी मी आशा करतो. ओके. सो टिल इव्हिनिंग हॅव अ गुड डे.